उपस्थित आहे. खरं तर गोसावी सरांचा आमचा जो परिचय झाला तो साधारणतः 1993-94च्या दरम्यान कोपरगाववरून अनेक विद्यार्थी MPhilच्या निमित्ताने पुणे विद्यापीठात आले. त्यामध्ये आमचे मित्र डॉक्टर शिवाजी अंडाईक असतील, शैलेश त्रिभुवन असेल, सीमा नाईक असेल, हे सर्व मित्रमंडळी MPhilला प्रवेशासाठी पुणे विद्यापीठात आल्यानंतर आमची इतकी मैत्री झाली. खरं तर मला सांगायला अभिमान वाटतो, आमच्या MPhilला ॲडमिशन घेणारे 27 विद्यार्थी होते आणि त्यातले जवळजवळ 23-24 जण अनुदानित महाविद्यालयात प्राध्यापक झाले. एवढी आमची बॅच MPhilची अतिशय चांगल्या पद्धतीची होती. खरं तर सरांच्या संदर्भात सांगायचं म्हटलं तर सरांचं व्यक्तिमत्व अतिशय शांत आणि संयमी अशा स्वरूपाचं व्यक्तिमत्व होतं. विचारांची संस्कार क्षमता, भावनेची कोमलता आणि बुद्धीचे अवधार्य याचा त्रिवेणी संगम म्हणजे सरांचं व्यक्तिमत्व असं म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही. त्याचबरोबर तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फाचा तुकडा कितीही बाका प्रसंग असू द्या, त्याच्यातून अतिशय चांगल्या पद्धतीने मार्ग काढणारं व्यक्तिमत्व म्हणजे प्राचार्य सीताराम गोसावी असं म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही. असाच एक प्रसंग मला आठवतो. सरांचा माझा परिचय झाल्यानंतर त्यांचे एक छोटे बंधू आज इथं उपस्थित आहेत, देवीदास गिरी सर यांना रिफ्रेशरला नंबर लागला होता आणि राहण्याचा गंभीर प्रश्न होता आणि सरांनी मला फोन केला, संजू तू कुठं आहे? म्हटलं मी विद्यापीठात आहे, रूमवर MPhilचा अभ्यास करत आहे. तर त्यांनी सांगितलं माझा भाऊ 21 दिवसासाठी रिफ्रेशर कोर्ससाठी विद्यापीठात येत आहे, त्यांना तेवढं राहण्याचं आणि इतर योग्य ते मार्गदर्शन करावं. मी क्षणाचाही विलंब न करता सर माझ्या रूममध्ये 21 दिवस राहिले आणि यशस्वीरित्या त्यांनी रिफ्रेशरचा कोर्स पूर्ण केला. म्हणजे असे एकमेकास सहाय्य करून अवघे धरून सुपंत अशा पद्धतीने आमचं जिव्हाळ्याचं नातं होतं असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. आमच्या बॅचमध्ये सीमा आणि सुधाकर हे हुशार विद्यार्थी म्हणून त्यांच्याकडे आम्ही आदराने पाहायचो आणि आमचा जर काय पाय घसरत असेल तर आदराने वडिलकीच्या नात्याने सीमा असेल, सुधाकर असेल, आम्हाला योग्य मार्गदर्शन करण्याचं खरं तर त्यांनी शेवटपर्यंत काम केलं असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. त्यामध्ये राम असेल, आनंद असेल, शिवाजी असेल, आमची इतकी घट्ट मैत्री झाली की आजही जवळजवळ 28-30 वर्ष झाले ही मैत्री आमची चांगल्या पद्धतीने टिकून आहे. त्यामुळं आम्ही प्रत्येकाच्या सुखदुःखात सीमावर कोणता प्रसंग असू द्या, आमच्यावर कोणता प्रसंग असू द्या, एकमेकांना खऱ्या अर्थाने धावून येणारे अशी आमची मित्रमंडळी आहे. म्हणूनच आम्ही सर्वजण इथं या शोक सभेसाठी उपस्थित आहोत. पुनश्च एकदा सरांना मी आमच्या शिक्षण प्रसारक मंडळ पाबळ या संस्थेच्या वतीने श्री पद्मनी जैन महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी यांच्याही वतीने मी भावपूर्ण आदरांजली समर्पित करतो. त्याचबरोबर सीमा आणि गोसावी सरांचा जो मित्र परिवार असेल त्या सर्व मित्र परिवाराच्या वतीने मी सरांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो आणि थांबतो. धन्यवाद.